अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूला आठवडा लोटून गेला तरी अद्याप अपघाताचं मुख्य कारण समोर येऊ शकलेलं नाहीये. कमी दृश्यमानता असताना पायलटनं लँडिंगचा निर्णय का घेतला याची चौकशी सध्या सुरू असल्याची माहिती आहे. आणि त्यातच या अपघातामागे घातपात होता का, बॉम्बनं विमान उडवून देण्यात आलं का, असेही काही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेचं गूढ कायम. आठवडा उलटून गेला तरी अपघाताचं कारण अस्पष्ट. कमी दृश्यमानता असतानाही लँडिंगचा निर्णय का? अपघात की घातपात? बॉम्ब होता का? संशयाचं धुकं कायम. अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूनं महाराष्ट्र हळहळला. 28 जानेवारीला पहाटे मुंबईहून बारामतीला येणाऱ्या विमानाचा लँडिंग वेळी अपघात झाला आणि त्यात अजितदादा यांच्यासह 5 जणांनी जीव गमावला. कमी दृश्यमानता असल्यानं अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यानंतर विमानाचा ब्लॅक बॉक्सही सापडलाय. मात्र अद्याप अपघाताचं खरं कारण समोर आलेलं नाही. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित करत घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या विमानात 6 जण होते, मग 5च मृतदेह कसे सापडले? व्हीव्हीआयपी व्यक्तीच्या उड्डाणासाठी कारवाई झालेल्या वैमानिकाची निवड का? उड्डाणासाठी पायलट आणि को पायलटची जोडी का बदलण्यात आली? बारामतीमध्ये लँडिंग वेळी विमान अचानक तिरकं होऊन वेगानं खाली का आलं? विमानातील कागदपत्र न जळता जमिनीवर पडलेली दिसतात, मग माणसं आगीत कशी सापडली? तर शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही विमानात स्फोट झाला का असा संशय व्यक्त केलाय. तर रोहित पवार यांनीही या प्रकरणात काही अनुत्तरित प्रश्न असल्याचं सांगत 9 तारखेनंतर याबाबत बोलणार असल्याचं स्पष्ट केलंय. जर दादांचा घातपात झाला असेल तर याची बदला घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांची. विमानामध्ये 6 असल्याचं UGCA सांगते, 5 डेड बॉड्या भेटणं हे जे शंकेचं काहूर केवळ अमोल मिटकरीच्या मनात नाही आहे. हे शंकेचं काहूर महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे. तो कुठल्याही धर्माचा कुठल्याही पक्षाचा असो, ह्याची उत्तरं काळाच्या पडद्याआड जाता कामा नये. सर्व घटनाक्रम जर विचार केला तर तिथं कोण म्हणते की स्फोट झाला. तुम्ही जरी 9 ते 846चं जे फुटेज दिसतंय, जे मी बघितलं, त्या फुटेजमध्ये काय दिसतंय बघा तुम्ही. काय दिसतंय? फ्लाईट टच होऊन क्रॅश नाही झाला. कारण ब्लास्टमध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर. त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला. त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय. म्हणजे मग ही घटना काय असू शकते? तिच्यात संशय नाही का त्याच्यात बॉम्ब होता का, इंजिन असं ब्लास्ट झालं? एखादी घटना घडल्यानंतर खरंच काय झालं हे लोकांसमोर येणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि पवार परिवार म्हणून सुद्धा, नाहीतर एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून सुद्धा लोकांच्या मनामध्ये ही शंका असेल तर काही अनुत्तरित प्रश्न आहेत. ते प्रश्न आम्ही योग्य ती जी काही बॉडी असेल, समजा DGCA असेल, नाहीतर राज्य सरकार असेल, नाहीतर केंद्र सरकार असेल, नाहीतर ती कंपनी असेल VSR, या सर्व लोकांना योग्य पद्धतीने काही प्रश्न नाही तर मनामध्ये ज्या शंका आहेत त्या आम्ही विचारू. अपघातानंतर DGCAनं आणि केंद्र सरकारनं या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले होते. अपघाताच्या दिवशीच DGCAची दिल्लीतील टीम बारामतीमध्ये पोहोचली होती आणि त्यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. दृश्यमानता कमी असतानाही लँडिंगचा निर्णय का घेतला गेला या दृष्टीनं तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. विमान अपघात प्रकरणात 3 ते 4 प्रमुख बाबींची चौकशी होतीये. विमानतळावरील कमी दृश्यमानता, कमांड सिस्टीम मधील त्रुटी, लँडिंग दरम्यान विमानाच्या प्रणालीमध्ये बिघाड, लँडिंग वेळी पायलटची चूक, दृश्यमानता कमी असतानाही लँडिंगचा प्रयत्न का झाला, लँडिंगसाठी क्लिअर कमांड दिली होती का. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणात AIB सखोल चौकशी करत असल्याचं सांगितलंय. ब्लॅक बॉक्स मधून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल आणि अहवाल समोर येईल असंही मोहोळ यांनी सांगितलंय. या प्रकरणाचं राजकारण करू नये अशी इच्छाही त्यांनी वर्तवली आहे. चौकशी चालू आहे. AIBच्या टीमने ब्लॅक बॉक्स हस्तगत केलाय, त्यांना सापडलाय. त्याचा डाटा डाउनलोड होईल, त्याच्यावरती त्याचा विश्लेषण होईल आणि त्याच्यावरनं निश्चितपणे लवकरात लवकर अहवाल येईल. प्रमुख नेता, लोकप्रिय नेता आपल्यातनं गेलाय. मला असं वाटतं सगळं खरं तर आपण त्या दुःखात आहोत. अशा दुःखद प्रसंगी मला एवढंच सांगणं की कृपया
स्वतःचं राजकारण स्वतः कुणी या दादांच्या घटनेच्या विषयावरती करू नये. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानं महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय. त्यानंतर या अपघाताबाबत शंका उपस्थित करण्यात आल्या. शरद पवार यांनीही अपघातानंतर काही तासातच हा निव्वळ अपघात असल्याचं जाहीर केलं होतं. तरी संशयाचं धुकं अद्यापही पूर्णपणे सरलेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले होते. आता दुर्घटनेला आठवडा लोटून गेल्यानंतर यामागचं खरं कारण समोर येण्याची गरज आहे. त्यानंतरच याबाबत होणारी चर्चा संपण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.